बागलाण तालुक्यासह मोसम करंजाडी परिसरात बेमोसमी गारांचा वादळी पावसामुळे शेती पीक व काढलेल्या शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सध्या शेतकऱ्यांचा कांदा काढणे, चाळीत भरणे, विक्री करणे इत्यादी कामं सुरू असताना दुपारनंतर आलेल्या वादळी गारांच्या पावसामुळे या परिसरातील कांदा, शेतातील कांद्याच्या घोड्यावर टोमॅटो, मिरची, तुरा, गवार, डाळिंब, द्राक्ष, कलिंगड, काकडी, भाजीपाला इत्यादी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। वादळी वारा एवढा प्रचंड वेगानं होता की असंख्य शेतातील झाकलेल्या कांद्याच्या घोड्यावरील प्लास्टिकचं आच्छादने, घराची पत्रे हवेनं उडून लाखो रुपयांचं नुकसान झालंय। तसेच गावठी व इतर आंबे यांनाही या वातावरणाचा फटका बसला असून आंब्याच्या उत्पादनात घट होणार आहे। वादळी वाऱ्यामुळे शेतातील व रस्ता काठावरील असंख्य लहान मोठी झाडं पडल्यानं रहदारी व इतर कामांना अडथळा निर्माण झालाय। संबंधित विभागानं त्वरित पंचनामा करून सरसकट भरपाई द्यावी अशी मागणी तील शेतकऱ्यांनी केली आहे। चौगाव इथं वादळी वाऱ्यानं निलेश अहिरे यांच्या घराचे पत्रे उडून नुकसान झालंय। यात एक व्यक्ती जखमी झाली आहे।